तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग 25. मंदाताई तिने औषधं घेतली की नाही चेक करा. मी फोन केला असता पण जर झोपली असेल तर डिस्टर्ब होईल तिला. मंदाताईंनी येऊन बघितलं तर पाहुणी झोपली नव्हती. तसं मंदाने विक्रांतला कळवलं म्हणून मग त्याने तो फोन डिस्कनेक्ट करून लागलीच पावनीला फोन लावला. आता पुढे त्याचं नाव फोनवर पाहून ती गडबडली. म्हणजे तसं त्याने म्हटलेलं होतं की तू फोन करेल, पण खरंच आठवणीने फोन केला याचं आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. धडधडत्या काळजानेच तिने फोन उचलला. हॅलो. तिचा हळूवार नाजूक आवाज ऐकू आला. तसं त्याने डोळे बंद केले. कितीही इच्छा असली तरी प्रेमाच्या गप्पा नव्हता मारू शकत तो. मनातल्या भावना नियंत्रित करत त्याने शांतपणे विचारलं, हाऊ आर यू नाऊ? ठीक ठीक आहे मी. तिचं हळूच उत्तर. जेवण केलंस? अ हो. हो, केलं जेवण. आणि औषधं ती घेतलीत? तीही घेतली. त्याने एवढं धमकावून सांगितलं होतं, न घेऊन सांगते कुणाला? मी डिस्टर्ब केलं का तुला? तुझे विचार आणि तुझं वागणं ऑलरेडी खूप डिस्टर्ब करताय रे तिला. असं असताना हा प्रश्न? नाही, मी जागेच होते. ओके, आराम कर. आज संध्याकाळी लवकर यायचा प्रयत्न करेल मी. आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. त्याची काळजी, त्याचं एवढं आपुलकीने बोलणं सगळंच मनाला भावणारं होतं. एखाद्या प्रेमळ नवऱ्याने आपल्या गरोदर बायकोची चौकशी करावी, अगदी तसंच संभाषण होतं त्यांचं. मी टिफिन पाठवला आहे. तुमचा आणि विराज भाऊजींचा, दोघांचाही. त्याचं वागणं बोलणं एवढं संमोहित करणारं होतं की ती सुद्धा नकळतपणे त्याच ट्रॅकवर चालायला लागली. एवढ्या दिवसात तिने कधी टिफिन पाठवला नव्हता. विक्रांतला घरच्या जेवणाची आवड होती, तरीही त्याने खाण्यापिण्याच्या सवयी खूप रिस्ट्रिक्टेड करून घेतल्या होत्या. त्याचा डाएटचा ठरलेला मेनू असायचा लंचमध्ये सुद्धा, जो ऑफिसमध्येच अरेंज व्हायचा. पण विराजला खाण्यापिण्याची आवड होती. मागच्या 2-3 दिवसात तिच्या लक्षात आलेलं, म्हणून मग आवर्जून तिने आज दोघांचाही टिफिन पाठवला होता. त्याच्या एकंदरीत वागण्यावरून, बोलण्यावरून जरी ती गोंधळली असली तरी तिला बरेच प्रश्न पडले असले तरी आतल्या तीही तिच्याही नकळत विक्रांतसोबत बांधल्या जात होती. थँक्स टिफिनसाठी. तसं तर जेवणाचा विचार नव्हता माझा, पण आता नक्की जेवेल. टेक केअर. बोलून त्याने फोन ठेवला. ती मात्र बंद केलेल्या फोनकडे एकटक पाहत होती. तो घेत असलेली काळजी आणि दाखवत असलेलं आपलंपण सगळंच हवं हवंसं होतं, मनाला भावणारं. तिचं एक मन त्याच्या रूपाने तिच्या वाट्याला आलेल्या सुखाकडे धाव घ्यायचं, तर दुसरं मन वास्तवाची जाणीव करून देत तिला मागे खेचून आणायचं. त्याने आणि विराजने सोबतच लंच केला. आय टेल यू भाई, यू आर डॅम लकी की वहिनी तुला भेटली. शी इज सच अ एंजल. आई बाबा गेल्यानंतर पहिल्यांदा आजीसाहेब आणि आबासाहेबांना एवढं खुश पाहतोय मी. विराज जेवता जेवता सांगत होता. पावनीच्या त्या घरात येण्याने झालेला फरक तो त्याच्या डोळ्यांनी अनुभवत होता. एवढंच काय तर दगडासारखा कडक त्याचा भाऊ सुद्धा पावनीमुळे बदललेला जाणवत होता त्याला. येस, शी इज एंजल. विक्रांत पावनीचा निरागस गोड चेहरा आठवत म्हणाला. कधी एकदा तुमचं बेबी येईल ना, असं झालंय मला. किती किती मज्जा येईल ना. स्मॉल क्यूट बेबी. विराज करत असलेल्या स्वप्नरंजनामध्ये विक्रांतही सामील झाला. त्याचं आणि पावनीचं बाळ, ते या जगात येण्याआधीच सगळं व्यवस्थित करायचं होतं त्याला. किती सहज पावनीच्या एक्झिटचा प्लॅन बनवला होता त्याने. पण आता ती दुरावली तर, या एका विचाराने अस्वस्थ झालेला. त्यावेळी आजीसाहेब आणि आबासाहेबांना होणारं दुःख लाईटली घेतलं त्याने. पण आता आपण किती मोठं पाप आपल्या हातून घडलं असतं या विचाराने पश्चाताप होत होता. इकडे यशवंत आणि मीनाक्षी दोघींचीही कंबर फक्त तुटायची बाकी होती. श्वास घ्यायलाही फुरसत मिळून होती दिली विक्रांतच्या माणसाने त्या दोघींना. घामाघूम झाल्या होत्या. दुपारच्या जेवणाला काय 10-15 मिनिटांचा ब्रेक मिळाला असेल, फक्त तेवढाच. टॉयलेट बाथरूम साफ करून आणि त्या फॅक्टरीचा अख्खा परिसर झाडून हात तुटायला आले होते त्यांचे. शिवाय संध्याकाळी घरी जायचं तेही चालत अशी वॉर्निंग होती दोघींनाही. पण घरी परतताना मंग्या नावाचा आशिषचा किरण होता त्यांच्याजवळ. झपाझप पावलं टाकत त्या मंगाच्या वस्तीत आल्या. त्याची चौकशी केल्यावर मात्र दोघींचाही चेहरा पाहण्यासारखा झाला. वस्तीतल्या एका मुलाने सांगितलं की मंग्याला कोणीतरी उचलून नेलं आणि चांगलं बदडून काढलं होतं. शरीरात असली नसलेली सगळी हाडं खिळखिळी झाली होती त्याची. त्याच्या पायावर त्याला चालता पण येईल का याची शाश्वती नव्हती. मंग्याबद्दल तिची लाईव्ह कमेंट्री ऐकून दोघीही मायलेकींच्या तोंडचं पाणी पळालं. विक्रांत विराज सोबत संध्याकाळी घरी आला तर पावनी, आजीसाहेब आणि आबासाहेबांसोबत गार्डन मध्ये बसली होती. आज पहिल्यांदा एवढा लवकर घरी आला असेल तो. तिघांच्या काहीतरी गप्पा सुरू होत्या. मोकळं निरागस हसू होतं तिच्या चेहऱ्यावर. कदाचित मनापासून खुश होती ती, म्हणून ते तिचं हसणंही मनापासून होतं.
कुठल्याही मरगळलेल्या मनाला ऊर्जा देणारं. तिचा हा असा हसरा चेहरा पहिल्यांदा पाहत होता तो. विराज गाडीतून उतरून त्या तिघांना जॉईनही झाला, पण विक्रांत मात्र अजूनही त्याच जागेवर उभा राहून पावनीचं निरीक्षण करत होता. आपल्यासोबतही अशी मोकळी कधी वागेल ही? एवढी सहजता तिच्या आणि माझ्या नात्यात कधी येईल? त्याचंच मन त्याला प्रश्न विचारत होतं. आलास? ये. काय म्हणतो ऑफिसचा पहिला दिवस? विराज येऊन बसला तसा आबासाहेबांनी विचारलं. काही विचारू नका आबासाहेब. गॉड नोज भाई एवढं काम कसं करतो ते. हातातलं ब्लेझर बाजूला ठेवत टायची नॉट लूज करत विराज आरामशीर बसत म्हणाला. पावनीने जारमधलं पाणी ग्लासमध्ये ओतून त्याच्या समोर धरलं. थँक्यू वहिनी. कशी आहे तुझी तब्येत आता? ठीक आहे मी. इकडे तिकडे पाहत म्हणाली ती. तिची नजर तिच्याही नकळत विक्रांतला शोधत होती. तो म्हणाला संध्याकाळी लवकर येईल. अजाणतेपणी ती त्याचीच वाट पाहत होती. विराज, विक्रांत नाही आला का रे? विक्रांत अजून दिसला नाही म्हणून आजी साहेबांनी विचारलं. आलाय ना भाई. तो आणि मी सोबतच आलो. तो आज फ्रेश व्हायला गेला असेल बहुतेक. तेवढ्यात विक्रांतही तिथे आला. तिथे आल्या आल्या त्याने पहिले पावनीकडे पाहिलं. तिचंही लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याच्या त्या नजरेत बरंच काही होतं. दिवसभराच्या विरहानंतर एखाद्या नवऱ्याने आपल्या प्रेमळ सुंदर बायकोकडे पाहिल्यावर जे भाव उमटतील तसेच भाव उमटले होते त्याच्या डोळ्यांमध्ये. गडबडून तिने नजर खाली केली. त्यांनी आपल्याकडे पाहिलं म्हणून बिंदास आपणही त्यांच्याकडे पाहत बसलो यासाठी स्वतःला एक दोन शिव्याही घातल्या. विक्रांत, अरे ये ना बस. किती महिन्यांनी लवकर आला अशी आज उजाडलेलं असताना. पहिले फ्रेश होऊन येतो आजीसाहेब. बाकी तुमचं फार्म हाऊस प्लॅनिंग झालं आहे ना? विक्रांतच्या तोंडून हा प्रश्न ऐकून आजीसाहेब आणि आबासाहेबांनी एकमेकांकडे पाहिलं. लग्नानंतर अगदी सुतासारखा सरळ झाला होता त्यांचा नातू. असंच काहीसे भाव होते दोघांच्या डोळ्यांमध्ये. हो, सगळी तयारी झाली आहे. मंदिरातल्या पुजारी बाबांना सुद्धा कळवलं आहे मी. सगळी तयारी करून ठेवतील ते. गुड. मी हर्षलला सुद्धा जॉईन व्हायला सांगितलंय आपल्यासोबत. वाव भाई, सुपर्ब. विक्रांतने विराजच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याचा लहानगा भाऊ दिवसभर काम करून खूप थकला होता. त्याला शाळेतून घरी आलेला लहानसा विराज आठवला, जो शाळेत किती अभ्यास देतात म्हणून त्याच्याकडे तक्रार करायचा. मी फ्रेश होऊन येतो. एक वार पावनीकडे पाहत बोलून तो आत निघून गेला. त्यानंतर विराज ऑफिस बद्दलच्या कामाबद्दल त्याने आज काय काय केलं ते सगळं सांगत होता. पावनी जरा वेळ थांबली. मग मात्र तिची सुळबुळ सुरू झाली आत जायची. त्याला बघायची इच्छा होती. शिवाय सरप्राईज बद्दल बोलला होतो तू. ते कुतूहलही होतं. मी मी आलेच. शेवटी न राहून ती उठून बोललीच. हो हो, जा. विक्रांतला आल्या आल्या कॉफी लागते. मंदाला सांग त्याच्यासाठी कॉफी बनवायला. तिला माहिती नसेल आज एवढ्या लवकर आलाय तो. आजी साहेब म्हणाल्या तसं उठून ती आत गेली. विक्रांतने घरात पाऊल ठेवल्याबरोबर मंदाताईंना दिसला होता तो आणि त्यांना कॉफी बनवायला सांगितली होती त्याने. द्या माझ्याकडे. मी नेते ही कॉफी. पावनीने तो ट्रे घेतला आणि रूम मध्ये आली तर विक्रांत जस्ट फ्रेश होऊन चेंज करून बाहेर आलेला. तिच्या हातात आपल्यासाठी कॉफीचा ट्रे पाहून त्याने खूप प्रेमाने तिच्याकडे पाहिलं. तिनेही त्याच्याकडे पाहत हलकसं स्मित केलं. पावनीच्या सहवासात आल्यापासून सुखाच्या नव्या नव्या व्याख्या कळत होत्या त्याला. त्याने समोर येत तिच्या हातून कॉफीचा मग घेतला. थँक्यू. या कॉफीच्या बदल्यात तुझ्यासाठी काहीतरी आहे माझ्याकडे. तो तिच्याकडे पाहत गालात हसत म्हणाला. काय? तिने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. तसं त्याने कॉफीचा मग बाजूला ठेवत बॅगमधून तिच्या बाबांच्या घराचे डॉक्युमेंट्स काढले आणि तिच्यासमोर धरले. हे काय आहे? तिने ते एन्व्हलप हातात घेत म्हटलं. तूच बघ. समोरचे एक दोन पेजेस वाचल्यावर तिला कळलं की ते घर तिच्या नावावर करून घेतलाय त्याने. बस ते डॉक्युमेंट्स पाहून कमालीचा आनंद झाला तिला. खूप खुश झाली. चेहऱ्यावर दिसत होता तो आनंद. खरंच हे घर माझ्या नावावर झालंय? म्हणजे आईबाबांचं घर आता माझं आहे? हे हे पेपर खरे आहेत? तिने अगदी आनंदून विचारलं, एखाद्या लहान मुलीसारखं. त्या घराच्या किमतीत तिला काही इंटरेस्ट नव्हता. पण ज्या घरात आपण आपल्या बालपणीचे काही क्षण आपल्या आईबाबांसोबत काढलेले आहेत ती वास्तू तिच्यासाठी अनमोल होती. हो, काही ठिकाणी सह्या करायच्या आहेत तुला आणि मग लिगली ओनर असशील तू या घराची. कॉफीचा मग पुन्हा उचलत ओठांना लावत तो म्हणाला. मला तर विश्वासच बसत नाहीये. थँक्यू. थँक्यू सो मच. कमालीचा आनंद झाला होता तिला. तिच्या डोळ्यांमध्ये, चेहऱ्यावर दिसत होता आणि त्यासाठी मनापासून आभार मानत होती ती त्याचे. पण तुम्ही हे सगळं पेपर्स तर त्या वकिलाकडे होते. मग यांच्याकडे कसे आलेत? प्रश्न पडला तिला. त्याचा विचार तू करू नकोस. जे तुझं होतं ते तुला मिळालं
आणि इथून पुढेही जे तुझ्या हक्काचं असेल ते कायम तुझंच तुझ्या जवळच असेल, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. त्या दोघांच्या नात्याबद्दल, तिचा त्याच्यावरच्या हक्काबद्दल बोलत होता तो. पण तिला मात्र ते कळलं नाही. हल्ली तसंही त्याचं वागणं बोलणं तिच्या कळण्यापलीकडे होतं. सही करून हे पेपर तुझ्या कपाटात ठेवून दे. तो म्हणाला तसं ती पेपर ठेवायला कपाटाकडे वळली, पण मधातच थांबून पुन्हा त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. मी जाऊ शकते का या घरी? त्याच्या परमिशन शिवाय कुठेही जायचं नाही, आधीच ठरलेलं त्यांचं. म्हणून मग तिने हा प्रश्न विचारला. जाऊयात. फार्म हाऊसवरून परत आल्यावर एक दिवस घेऊन जाईल मी तुला तिथे. तो खूप प्रेमाने आणि शांतपणे म्हणाला. तुम्हाला कशाला त्रास? मी जाईल ना माझी माझी. तिला खरं तर घाई झाली होती. कधी एकदा त्या घरी जातो अशी. मी येईल म्हटलं ना, आणि तुझ्यासाठी काही करायचं झालं तर ते उलट आवडेल मला. आपण दोघं सोबत जाऊया त्या घरी. त्याने म्हटल्यावर मात्र तिने कुठलाच प्रश्न विचारला नाही. तो तिच्यासाठी विणत असलेलं हे प्रेमाचं, काळजीचं, सुरक्षिततेचं वलय खरंच खूप खूप आवडत होतं तिला. थँक या घरात आली तेव्हापासून पहिल्यांदा तिला त्याने एवढं आनंदी पाहिलं असेल. तुम्ही येताय का बाहेर? पेपर्स ठेवल्यावर तिने येऊन विचारलं. तोवर त्याची कॉफी संपली होती. तुला हवंय का मी बाहेर यायला? त्याने पुन्हा चेहऱ्यावर तेच हसू ठेवत विचारलं. त्याच्या प्रश्नावर ती क्षणभर गप्प झाली. हो, तुम्ही बाहेर आलात, सगळ्यांसोबत वेळ घालवला तर आजीसाहेब आबासाहेबांना खूप छान वाटेल. ती हलकसं हसून म्हणाली. ठीक आहे. एक दोन फोन कॉल्स करायचे आहेत. ते आटोपले की येतो मग मी. त्यावर तिने मान डोलावली आणि बोलून ती जायला वळणार तोच त्याने पुन्हा आवाज दिला तिला. पावनी. तिने मागे वळून पाहिलं. अ तुला काय व्हायला हवंय? मुलगा का मुलगी? त्याचा प्रश्न ऐकून ती पुतळ्यासारखी त्याच्याकडे पाहत उभी राहिली. मागच्या 2-3 दिवसांपासून तो देत असलेल्या झटक्यांमधला हा सगळ्यात मोठा झटका होता तिच्यासाठी. उद्योग मंत्री सातपुते साहेबांच्या पीएने विक्रांत कारखानीसांचा फोन येऊन गेल्याचं सांगितलं त्यांना. शिवाय जमिनीचं काम करून देत आहे असंही म्हणाले. राजपुतांसोबतची मीटिंग कॅन्सल करण्यासाठी सेटिंग सदानंदने आधीच लावली होती. त्यांचे पीए भिसे यांच्यासोबत आधीही बरेच मॅटर सलटवले होते सदानंदने. इसलिए जान पहचान पुरानी थी. सर, त्या जमिनीचे ओनर येणार आहेत आज संध्याकाळी. मग राजपुतांसोबतची मीटिंग कॅन्सल करू का? पीए भिसेंनी विचारलं. उद्योग मंत्र्यांनी काही क्षण विचार केला. भिसे, राजपुतांच्या फॅक्टरीवर धाडी पडलेल्यात. काही निस्तरण्याचा स्कोप आहे का त्यात? म्हणजे राजपुतांची वाकळ कुठपर्यंत फाटली आहे, बंडलांच्या जोरावर थिगळ देता येईल का, हा विचार करत होते मंत्री साहेब. काहीच करता येणार नाहीये साहेब. सगळा सावळा गोंधळ. इल्लीगल काम, काळा बाजार म्हणा हवं तर. ते निर्देश आहे म्हणून दुरून जरी कोण बोट दाखवलं तरी त्याचे हात काळे होतील, अशासारखे कारनामे आहे त्यांचे. भिसेंनी माहिती पुरवली. पण अशाने तर आपल्यावरही प्रश्नचिन्ह उभं होईल. मंत्री साहेबांची भीती. डोंट वरी साहेब, त्याची काळजी करू नका तुम्ही. आपल्या परमिशन्स होत्या त्याच्यापेक्षा खूप जास्त घाण करून ठेवली आहे त्यांनी. तेच सगळं उलटलंय त्यांच्यावर. भिसे मंत्री साहेबांना आश्वस्त करू पाहत होते. विरोधक टपूनच आहे. समोर इलेक्शन पिरियड आहे साहेब, 6 महिन्यांनी. तुमच्या मीटिंगची बातमी कुठे लीक झाली तर उगाचच इश्यू होईल. कशाला रिस्क घेता? त्यापेक्षा मला वाटतं राहू द्यावं. भिसे म्हणाले. पण फंड येतो त्यांचा पक्षाला. तो या पक्षाला येतो साहेब. तुमचं तसंही विराड बदलण्याचं सुरू आहे. विरोधी पक्षाला कारखानीस डबल पैसा ओततात. तेव्हा राजपुतांचा फंड सप्लायचं कुठे घेऊन बसलाय? येत्या इलेक्शनमध्ये तिकीट मिळालं नाही तर मंत्री साहेब तसंही पक्ष बदलवण्याच्या विचारात होते. विरोधी पक्षाला कारखानीसांचा चांगला फंड यायचा. शिवाय जमिनीचंही काम करत आहेत ते. बाकी तुमची मर्जी. बघा, तुम्ही म्हणत असाल तर वेळ देतो जगदीश राजपुतांना. भिसेंनी हळूच पुळी सोडली. नको, नाही म्हणून सांग राजपुतांना. सातपुते साहेब विचार करत म्हणाले. तब्येत खराब आहे, समोरचे 8 दिवस कोणालाही भेटणार नाही. डॉक्टरांनी आराम सांगितला आहे असा निरोप पाठवा राजपूत साहेबांना. जगदीश राजपूतला निरोप आला तसं बसल्या जागेवरूनच त्यांनी समोरच्या खुर्चीला जोरदार लाथ मारली. हे काम सुद्धा विक्रांतच आहे कळायला त्यांना उशीर लागला नाही. उद्योगमंत्री सातपुतेंच्या कपात मलाई ओतून तानियाला कसं तरी समोरच्या 1-2 दिवसात सोडवण्याचा प्लॅन होता त्यांचा. पण इथे तर त्यांनी भेटायला स्पष्ट नकार दिला. शिवाय समोरचे 8 दिवस शक्य होणार नाही असंही सांगितलं. टेबलवर असलं नसलेलं सामान त्यांनी खाली भिरकावलं रागाच्या भरात. आधी तुझ्या बापाने माझ्या बहिणीला तडपवलं आणि आता तू माझ्या मुलीला तडपवतोय. तुला सोडणार नाही मी विक्रांत कारखानीस. सोडणार नाही तुला. सगळा माज उतरवेल तुझा.
आणि हे सगळं कुणासाठी करतोय तू? त्या भिकारड्या मुलीसाठी? जगदीश राजपूत दात ओठ खात शिव्या घालत होते. खरं तर विक्रांतसारख्या भावनाशून्य माणसाने पावनीचा एवढा विचार करावा, तिच्यासाठी एवढी कळवळ, हा मोठा प्रश्न होता त्यांच्यासाठी. पण त्यापेक्षाही बलाढ्य प्रश्न अजून समोर होता आणि ते म्हणजे तानियाला जेलमधून बाहेर काढणं. 2 दिवसांनी कोर्टाची तारीख होती. त्यात तरी तिला बेल मिळायला हवी होती. अजून 24 तासही नव्हते झाले तिला जेलमध्ये जाऊन की तिने अख्खं जेल डोक्यावर घेतलं होतं. तिला शांत करायला म्हणून तिथल्या लेडी कॉन्स्टेबलने 2 कानाखालीही लगावून दिल्या होत्या तिच्या. त्यांच्या ज्या मुलीवर आजवर कधी ओरखडाही आला नव्हता, चक्क त्या दष्टपुष्ट लेडी कॉन्स्टेबलचे 5ही बोटं तिच्या गालावर उमटले होते. मोठ्या मुश्किलीने 5 मिनिट भेटायची परवानगी मिळाली होती. त्यात चिडलेली, कातावलेली, अधूनमधून मोठमोठ्याने रडणारी तानिया त्यांना आठवली. आकाश पाताळ एक करत होते ते आपल्या मुलीला सोडवायला, पण विक्रांतची मर्जी असल्याशिवाय तिचं बाहेर निघणं अशक्य होतं. त्याचं मन भरल्याशिवाय, त्याचा बदला थोडा का होईना पुरा झाल्याशिवाय तो या दोघाही बाप लेकींना सोडणार नव्हता. रंगा, आपल्या फॅक्टरीच्या मॅनेजरला बोलव, आत्ताच्या आत्ता. हे सगळेच्या सगळे आरोप त्याला स्वतःवर घ्यायला सांग. मागेल तेवढा पैसा देईल मी, पण माझी मुलगी यातून सही सलामत सुटायला हवी. मिस्टर राजपुतांनी फोन करून आपल्या माणसाला सांगितलं. तेवढ्यात घरून फोन आला, नम्रताचा, म्हणजे तानियाच्या मॉमचा. अहो, बंगल्याबाहेर रिपोर्टर्सनी गर्दी केली आहे, तिने काळजीने सांगितलं. मग मी काय करावं असं वाटतंय तुला? मॅनेजरला सांगून एक्स्ट्रा सिक्युरिटी बोलावून घ्यायला सांग. एकालाही आत एंट्री द्यायची नाही. तानिया, तानियाचं काही कळलं का? कधीपर्यंत येईल ती घरी? तिने काळजीने विचारलं. ती काय पिकनिकला गेली आहे का, जे तिला विचारून ती कधी घरी येणार आहे ते सांगू शकतो मी? तोच तो प्रश्न विचारून डोकं उठवू नको नम्रता माझं. तुला काय वाटतं इथे हातावर हात देऊन बसलोय मी? जमेल ते करतोय तिला बाहेर काढायसाठी. तुझ्यासारखं नाही, फक्त फोन करून घरी बसून चौकशी करायची. युजलेस. वड्याचं तेल वांग्यावर निघत होतं. जगदीश, नम्रताही भडकली. आजवर तानियाला सरळ करायसाठी तिने खूप प्रयत्न केले, पण दरवेळी तिच्या बापाचं आंधळ प्रेम आडवं यायचं. मग मी काय करायला हवंय तुम्हाला? आणि मुळात आज तानिया त्या ठिकाणी आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तुमच्या लोभामुळे. तुमची हाव भोवली आहे तुम्हाला, आणि सोबत माझ्या मुलीलाही. नम्रता ओरडून म्हणाली. शट अप नम्रता, डोकं फिरवू नको माझं. तुझी फालतू बडबड ऐकून घ्यायला वेळ नाही माझ्याकडे, बोलून त्यांनी फोन डिस्कनेक्ट केला. बंगल्याबाहेर रिपोर्टर्सनी घातलेला घेराव, दर मिनिटागणिक पडत चाललेले शेअर आणि जेलमध्ये अडकून पडलेली मुलगी, सगळ्या बाजूंनी कोंडी झाली होती जगदीश राजपुतांची. विक्रांतने केली होती ती कोंडी. त्याच्या पावनीवर नजर टाकून खूप मोठी चूक केली होती तानियाने, आणि त्या चुकीची किंमत मोजत होती ती आता. विक्रांत कारखानीस, त्या भिकाऱ्या मुलीसाठी करतोय ना हे सगळं तू? तिच्यामुळे होत आहे ना हे सगळं? मग शिक्षा तिलाही मिळेल, तुझ्यासोबतच. बोलून मिस्टर राजपुतांनी पुन्हा एकदा रंगाला फोन लावला. आधी फक्त तानियाचं मन राखायला बोलले होते ते, पण आता मात्र तो विचार प्रत्यक्षात उतरवण्याचं प्लॅनिंग होतं त्यांचं. त्याने विचारलेल्या प्रश्नावर अजूनही पुतळ्यासारखीच उभी होती ती. एखाद्या नवऱ्याने आपल्या गरोदर बायकोला विचारलेला सरळ साधा प्रश्न होता तो, पण त्यांचं नातं पाहता तो प्रश्न नाही, तर पुन्हा एकदा जोरदार झटका होता तिच्यासाठी. तीर ऑलरेडी कमानीतून सुटला होता. त्याने वाढवलेला गोंधळ त्यालाच निस्तरावा लागणार होता आता. कॉफीचा मग खाली ठेवून तो चालत तिच्याजवळ आला. वेणीतून बाहेर आलेले तिचे काहीसे केस त्याने कानामागे सारले. ती मात्र अजूनही तशीच उभी होती. तू उत्तर दिलं नाहीस अजून. तुला काय व्हायला हवंय? मुलगा का मुलगी? त्याने त्याचा प्रश्न रिपीट केला, तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत. हा प्रश्न विचारायची कदाचित घाई केली होती त्याने, पण काय करणार? विराज लंच करताना बाळाबद्दल एवढं भरभरून बोलत होता की आता त्याच्यानेही राहावल्या गेलं नाही. त्याच्या हलक्याशा स्पर्शाने ती भानावर आली. म मला मला काहीही चालेल, फक्त हेल्दी असायला हवं ते. तो धक्का कसाबसा पचवत ती मान वळवून दुसरीकडे पाहत बोलली. पण मला तर वाटतं की मुलगी व्हायला हवी. आपल्याला. शेवटचा आपल्याला शब्द तो मनातच म्हणाला. तुझ्यासारखी गोड, निरागस, एकदम डॉल. तो पापणीही न लावता तिच्याकडे एकटक पाहत बोलला. तिने वळून त्याच्या डोळ्यात पाहिलं. कुठलंच नाटक बनाव नव्हता त्याच्या या डोळ्यांमध्ये आणि तोंडून निघालेल्या शब्दांमध्ये. सच्चेपणा, खरेपणा दिसला तिला. पण तो देत असलेले हे सुखद धक्के असह्य झाले होते. तिने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि सगळा धीर एकवटून विचारलं फायनली त्याला. मिस्टर कारखानीस, तुम्ही तुम्ही हे सगळं का करताय? कशासाठी? तिने कठोर आवाज करत विचारलं, जे तिला खरंच जमलं नव्हतं. काही म्हणालीस का मला तू? नीट ऐकू आलं नाही. तो अगदी सहज म्हणाला.
मी म्हणते आहे, की हे सगळं का करताय तुम्ही? तिने पुन्हा खरंच त्याला समजावं असं विचारलं. "नो, नो. त्याआधी काहीतरी म्हणालीस तू. मिस्टर कारखानीस." तिने पुन्हा तिचे शब्द रिपीट केले. "बघ, पुन्हा नीट ऐकू आलं नाही मला. मुद्दाम करत होता तो. कारण त्याने तिला विक्रांत म्हणून हाक मारायला सांगितली होती. आज सकाळीचच. आणि ती होती, की पुन्हा मिस्टर कारखानीस म्हणत होती. विक विक्रांत, का करताय तुम्ही हे सगळं?" तिला आता खरंच उत्तर हवं होतं म्हणून तिने त्याचं नाव घेतलं फायनली. "आपल्यात काय ठरलंय विसरलात का तुम्ही? का उगाचच हे असं बोलून कठीण करताय सगळं माझ्यासाठी? का गुंतवून ठेवतायत मला या सगळ्यांमध्ये? का आशा दाखवत आहात? का स्वप्न दाखवत आहात मला, जे जे कधीच घडणार नाहीये?" बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला. डोळे भरून आले. तिच्या डोळ्यातल्या पाण्याने त्याला त्रास होत होता. खूप जास्त त्रास. तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती त्याच्याजवळ. पण तिच्या सगळ्या त्रासांचा इलाज पण दुर्दैवाने तो सध्या करू शकत नव्हता. त्याने समोर येत तिचा चेहरा आपल्या ओंजळीत धरला. डोळ्यांमधून ओघळलेले अश्रू गालावर सरकले होते. ते अंगठ्याने हळूच पुसले. "पावनी, आपल्या लग्नातून करार हा शब्द पुसून टाकूयात म्हटलं मी, तर ऐकशील माझं? कायमची थांबशील या घरात माझ्यासोबत? नेहमीसाठी?" त्याने ओलावलेल्या आवाजात विचारलं. "तू, मी, विराज, आजीसाहेब, आबासाहेब आणि बाळ, आपली हॅपी फॅमिली, जी खरंच इन्कम्प्लीट आहे तुझ्याशिवाय. ती कंप्लीट करायला पास्ट विसरून एक नवी सुरुवात करशील माझ्यासोबत?" आसवांची गर्दी झालेल्या तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यात पाहिलं, ज्यात या क्षणी तिला खूप सारं प्रेम, आर्जव, काळजी, ओढ, विनंती सगळंच दिसलं आणि सोबतीला खाऱ्या पाण्याचा ओलावा. फक्त आणि फक्त तिच्यासाठी. सच्चेपणा, खरेपणा होता त्या डोळ्यांमध्ये. कुठलंच छलकपटचा लवलेशही दिसला नाही तिला. ज्या विक्रांतसोबत तिने या कराराच्या लग्नात पाऊल ठेवलं होतं, तर विक्रांत कुठेच नव्हता. तिचे डोळे गळत होते आणि तो अंगठ्यांनी पुसत होता. ठाऊक होतं या क्षणी तिने जास्त स्ट्रेस घेणं चांगलं नाही. पण सुरुवात करावीच लागणार होती. सध्या तिच्या मनात उद्भवणाऱ्या असंख्य प्रश्नांसाठी हे एकच उत्तर होतं त्याच्याजवळ. त्याच्याही नकळत बाळाचा प्रश्न विचारून त्याने मधमाशांच्या पोळाला छेडावं तसं एकवार तिच्या मनात साचलेल्या प्रश्नांचं पोळं छेडलं होतं. जे शमवण्यासाठी, शांत करण्यासाठी हे पाऊल उचलावं लागणार होतं. ती अजूनही भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. विश्वास बसत नव्हता की त्याने असं काही विचारलं आहे. तो पुढे काहीतरी बोलणार तेवढ्यात मंदाचा आवाज आला. "धाकट्या वहिनीसाहेब, आजीसाहेब बोलवत आहे तुम्हाला बाहेर." तसं दोघेही एकमेकांपासून बाजूला झाले. तिने पदराने डोळे पुसले. ती बाहेर जाणार तोच त्याने पुन्हा आवाज देऊन थांबवलं. "पावनी, तू विचार करून उत्तर दे. मी वाट बघेन. माझ्या आयुष्यात तुझ्या आधीही कुठली मुलगी नव्हती आणि प्रॉमिस, तुझ्यानंतरही कोणीच नसेल. अगदी मनापासून हे नातं निभावेल मी, शेवटपर्यंत. बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करू नको. तुझा होकार असेल तर मी सगळं सांभाळून घेईन. ट्रस्ट मी." त्याचं बोलून झालं तसं ती बाहेर निघून गेली. त्याच्या संसाराच्या वटवृक्षाचं बीज तर त्याने पेरलं होतं तिच्या मनात. आता इथून पुढे त्याला खत-पाणी घालत राहणार होता तो, जेणेकरून ते अंकुरित व्हावं आणि त्याची मुळं मातीत घट्ट रुतून बसावी. "ये बाळा, इकडे ये." आजीसाहेब देवघरात दिवावात करत होत्या. आज गुरुजींचा फोन आला होता. नेमका या रविवारचा शुभ मुहूर्त आहे म्हणाले, कुलदेवतेच्या पूजेसाठी. "तू खरंच खूप भाग्याची आहे. तुझ्या येण्याने माझ्या घरातला हरवलेला आनंद गवसला." आजीसाहेबांनी भावूक होत तिचा हात आपल्या हातात घेतला. "तुझे जेवढे उपकार मानावे ना, तेवढे कमी आहे बघ." "आजीसाहेब, असं का बोलताय?" तिने त्यांच्या हातावर हात ठेवला. एखाद्याविषयी मनात कृतज्ञता असेल तर ती शक्य तेवढे वेळा बोलून दाखवावी माणसाने. "माझ्या या घराला पुन्हा घरपण मिळालंय आणि लवकरच गोकुळ होणार आहे याचं." त्या हसून तिच्याकडे पाहत म्हणाल्या. "माझा विक्रांत आज कित्येक वर्षांनी लवकर घरी आलाय. तुझ्या आणि आपल्या बाळाच्या ओढीने. बदलत आहे तो. देव करो आणि तुम्हा दोघांची साथ पुढच्या 7 जन्मांपर्यंत राहो. परमेश्वराची नेहमी कृपादृष्टी राहो तुमच्या संसारावर." त्या तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या. आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक, सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा. धन्यवाद.